हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सवय की प्रेम? लग्नानंतर प्रेम होतं का? की आधीच झालेलं प्रेम काळाच्या ओघात नव्याने फुलतं? की एखाद्या अपरिचितासोबतचा संसार हळूहळू प्रेमात बदलतो? ही कथा आहे अनया आणि समीरची। एक अरेंज मॅरेज, दोन वेगळे स्वभाव आणि त्यांच्यामधील वाढत जाणारी जवळीक। दोन ओळखींचा मिलाप। अनया शिक्षणानं MA सोशॉलॉजी, थोडीशी स्वप्नाळू पण शांत स्वभावाची। समीर हा IT इंजिनियर, प्रॅक्टिकल, थोडासा अंतर्मुख। दोघांचं लग्न एका पारंपरिक जुळलेल्या स्थळाच्या माध्यमातून ठरतं। लग्नापूर्वी फारसे संवाद होत नाही, एकमेकांना समजून घेण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो। लग्नाला अवघा महिना बाकी होतो। अनया मनात उत्साह पण अनोळखी व्यक्तीची नातं बांधण्याची धाकधूक। समीर मात्र आपल्या निर्णयाबाबत ठाम पण भावनिक गुंतवणुकीपासून थोडा दूर। लग्न सोहळा थाटात होतो। अनया सासरी येते, नवीन घर, नवीन माणसं, नवीन नियम ती जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते। एक पायरी नव्या आयुष्याची। अनया लग्नानंतर समीरच्या घरी आली होती। तिचं स्वागत अत्यंत औपचारिक आणि शांत वातावरणात झालं। समीरचे आईवडील दोघे निवृत्त शिक्षक होते, नीटनेटके पण शिस्तप्रिय। पहिल्याच दिवशी अनया शांतपणे सगळं बघत होती। समीरही तिच्याशी सौम्यपणे पण थोडक्यात शब्दात बोलत होता। तुला काही लागलं तर मला सांग, समीरने शांतपणे सांगितलं। हो, धन्यवाद, तिने उत्तर दिलं। दोघेही जणू अजून एकमेकांना जज करत होते। प्रेम दूर होतं, एक सुसंस्कृत औपचारिकता होती। दिवस गेले, अनया हळूहळू घरात रुळू लागली। समीरच्या आईला तिचं स्वयंपाकघरात लक्ष, वागण्यातील नम्रता आवडू लागली। समीर सकाळी ऑफिसला निघायचा, संध्याकाळी शांतपणे परत यायचा। सुरुवातीचे संवाद हे कसं होतं, ऑफिसमध्ये बरंच काम होतं, थोडा थकलोय, चहा करू का? हो चालेल। पण त्या चहाच्या कपात रोज एक छोटंसं नवं नातं फुलू लागलं होतं। एक दिवस समीरच्या हाताला थोडंसं भाजलं होतं। अनयाने पटकन फर्स्ट एड काढला। तुला काळजी घ्यायला आवडतं वाटतं, समीर पहिल्यांदा काहीसं हसत म्हणाला। आपण एकमेकांची काळजी घेत नाही तर कोण घेणार, ती बोलली। औपचारिक संवाद अधिक, पण प्रेम नाही, एक आदर होता। सुसंवाद आहे। अनया विचार करते, हेच का ते आयुष्य, की अजून काहीतरी उरलंय? ती त्याच्या चहाच्या कपाची सवय लावते, तो तिच्या रात्री उशिरा पुस्तक वाचण्याच्या सवयी समजून घेतो। अनोळखीपणाच्या जागी येते सवय। एका पावसाळी संध्याकाळी वीज जाते, दोघे गप्पा मारताना हसतात। पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं। ती म्हणते, तुला हसता येतं हे आज कळालं। तो उत्तरतो, तू समोर असलीस की काहीतरी वेगळंच वाटतं। हळूहळू त्यांच्या नात्यात संवाद, हास्य आणि काळजी शिरते। गडद रंगाची चाहूल। एका रात्री वीज गेली, मोबाईलची बॅटरी संपत आली। दोघं गॅलरीत बसले होते। तुला अंधाराची भीती वाटते का, समीरने विचारलं। नाही, पण माणसाच्या मनातली अंधार भीतीदायक वाटतात, तो तिच्याकडे पाहून म्हणाला। कधी कधी माझ्याही मनात अंधार असतो, पण तो तुला बघितल्यावर थोडा हलका वाटतो। तो क्षण त्या रात्रीच्या गडदपणाच्या नात्यात त्यांचं नातं थोडं अधिक उजळलं। समीरचं जाणं आणि ओलसर वाट। समीरचा प्रोजेक्टसाठी 15 दिवस अमेरिकेला जाण्याचा योग येतो। अनयाला पहिल्यांदाच घरात एकटं राहावं लागणार होतं। समीरने तिला पूर्ण यादी लिहून दिली, डॉक्टरचा नंबर, दूधवाला, गॅस सर्व्हिस। जाता जाता म्हणाला, मी रोज कॉल करेन, काही गरज लागली तर न सांगता कॉल कर। पहिल्या 2 दिवसात अनया उत्साहात होती। घरात काम, पुस्तक, TV, आणि तिसऱ्या दिवशी ती भिंतीकडे बघत बसली। समीरचा आवाज, त्यांचं चहा मागणं, त्यांचं झोप येते का असं विचारणं, सर्व काही तिला आठवू लागलं। तिने त्याला मेसेज केला, आज तुझी खूप आठवण येतेय।
समीरचं लगेच उत्तर, मलाही. इट फील्स ए बीट एम्प्टी हिअर टू. परत आलेला माणूस नवं उमलणारं नातं. समीर परत आला आणि याने त्याच्यासाठी त्याच्या आवडता पनीर भुर्जी आणि गुलाबजामुन केले. समीर खूप थकलेला होता, पण तिला हसून म्हणाला, हे खरंच मिस केलं का तू मला? रात्री दोघं बाल्कनीत बसले. थोडा शांत क्षण. अनया, मी तुला काही बोललो नाही कधी, पण मला तुझी सवय झाली. अना हसली. डोळ्यात थोडेसे अश्रू होते. सवय की प्रेम? सवय म्हणजे प्रेमाचं बीजच असतं. त्या रात्री ते पहिल्यांदा एकमेकांच्या मिठीत झोपले. वर्ष उलटून गेलं. अनया गरोदर होती. समीर तिला दर आठवड्याला डॉक्टरकडे घेऊन जात असे. रात्री झोपताना आधी तिचं पोट कुरवळत म्हणायचा, आपल्याला काय वाटतं, बाळ मुलगी असेल की मुलगा? अनया हसायची, फक्त तुझ्यासारखं प्रेमळ असलं म्हणजे पुरे. बाळाचा जन्म झाला. एक सुंदर मुलगा. त्याच्या पहिल्या हसण्यावर समीर म्हणाला, ही आपल्या नात्याची पूर्णता आहे. तुझ्यावर पुन्हा नव्याने प्रेम करू लागलोय. काही वर्षांनी दोघं एका शांत संध्याकाळी गच्चीत बसलेले. मुलगा खाली खेळतो, दोघे चहा घेतात. ती विचारते, आपण एकमेकांवर प्रेम करतो का? तो हसतो. सवय होती सुरुवातीला, पण त्या सवयीचं आता प्रेम आहे आणि दिवसेंदिवस वाढतंय. प्रेम हे फुलासारखं असतं. त्याला वेळ, काळजी, समजुती आणि आपुलकी दिली तर ते उमलतं, अगदी लग्नानंतरही. 10 वर्षांनी अनया आणि समीरचा मुलगा आता शाळेत जायला लागला होता. दोघंही कामात व्यस्त, पण संध्याकाळी गच्चीत एकत्र चहा घ्यायची सवय तशीच होती. एकदा अनयाने विचारलं, आपण अजून प्रेमात आहोत का? तो हसून म्हणाला, हेच विचारावं लागतं का? जे श्वासांसारखं आहे, ज्याला नावाची गरज नसते. प्रेमाचं खरं सौंदर्य म्हणजे सुरुवातीच्या आकर्षणानंतर उरणारी समजूत, सवय आणि एकमेकांसाठी असलेली आतून आलेली ओढ. अनया आणि समीरचं नातं लग्नानंतरच्या प्रेमाचं एक सुंदर उदाहरण ठरलं. एकदा समीरच्या आईला हार्ट अटॅक येतो. अनया तिची काळजी घेत असते. हॉस्पिटलमध्ये रात्रभर थांबते. समीर तिच्या त्या प्रेमळ सेवेला पाहतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. तो म्हणतो, तू फक्त बायको नाहीस, तू माझं बळ आहेस. अनया उत्तरते, हेच तर प्रेम असतं नाही का? वयाची एक पायरी आणि नात्याची उंची. समीर आणि अनया आता 40च्या उंबरठ्यावर असतात. मुलगा यश कॉलेजमध्ये होता. दोघंही जरा वयस्कर वाटू लागले होते, पण नात्यात एक प्रकारची परिपक्व ओल होती. घरात आता शांतता, समजूत आणि साथ होती. एका रविवारी संध्याकाळी समीर आणि अनया दोघं गच्चीत बसले होते, चहा घेत. समोर सूर्य मावळत होता. समीर, अनया हळू आवाजात म्हणाली, बोल. आपण सुरुवातीला एकमेकांवर प्रेम करत होतो का, की फक्त एक सवय होती? तो थोडा वेळ शांत राहिला. मग तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, सुरुवात सवयीतून झाली, पण प्रत्येक सवय प्रेमातच बदलते. फक्त वेळ द्यावा लागतो आणि तू होतीस ना, म्हणून ही सवय आज आयुष्य बनलं. अनयाचे डोळे भरले. ती म्हणाली, माझ्यासाठी तू एक सुरक्षित जागा झालास. तुझ्या कुशीत असताना जग विसरता येतं. दोघं गप्प बसले. मध्ये फक्त पक्ष्यांचा आवाज आणि हलकासा वारा. समीर तिचा हात हातात घेत म्हणाला, आपलं लग्न हे 2 घरांचं एकत्र येणं नव्हतं, ते 2 एकटेपणांचं प्रेमात रूपांतर होतं. काही वर्षानंतर समीर आजारी पडला. डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं हृदय आता कमकुवत झालंय. रोज हॉस्पिटलच्या तपासण्या सुरू झाल्या, पण अनया प्रत्येक दिवशी त्याच्या शेजारी बसत असे. त्याला पुस्तक वाचून दाखवत असते. त्याच्या हातात हात ठेवून म्हणायची, तू थकलास तर मला सांग, मी तुझ्यासाठी चालेल, तू फक्त सोडू नको. समीर एका शांत सकाळी तिचा हातात हात घेत म्हणाला, अनया, तुझं प्रेम मला फक्त जगवलं नाही, तर तेच माझं आयुष्य ठरवलं. प्रेम नेहमी वादळासारखं येत नाही. कधी ते एखाद्या सवयीच्या कप चहासारखं असतं, ज्याचं अस्तित्व दररोज आपल्याला जगायला शिकवतं. अनया आणि समीरची कहाणी ही प्रेमाच्या त्या प्रकारची साक्ष होती, जे लग्नानंतर हळूहळू फुलतं, खोलवर रुजतं आणि अखेर आयुष्याचं अर्थ बनतं. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व तसंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.